नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो, तो म्हणजे असा आहे की धनगर समाज हा रस्त्यावर उतरलाय एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी. तोच धनगर समाज जो मेंढीपालन करतो, पशुधन पालन करतो, परंतु क्षत्रिय मध्ये येतो. हा क्षत्रिय असलेला धनगर समाज लढवाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तो आजपर्यंत स्वाभिमानानं राहतोय, स्वतःचा व्यवसाय करतोय, मेंढपाळ करतोय आणि आता याच समाजातली मुलं ही शिक्षण घेतायत, नोकरीला सुद्धा लागतायत, स्वतःचे व्यवसाय सुद्धा करतायत. परंतु हे सगळं करत असताना या धनगर समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी की आम्हाला एसटीचं आरक्षण मिळावं. धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये भटक्या जमातीमध्ये येतो आणि एनटीसीचं आरक्षण या धनगर समाजाला आहे, जे ओबीसी प्रवर्गामध्ये विशिष्ट गट करून त्यांना ते आरक्षण मिळत आहे. परंतु याच धनगर समाजामध्ये सातवाहन असेल, होळकर असेल, यासारखे बलशाली घराणे होऊन गेलेले आहेत. आणि दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की चंद्रगुप्त मौर्य असतील, मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर आणि यशवंतराव होळकर यासारख्या महान विभूती सुद्धा याच धनगर समाजानं जन्माला घातल्या आणि समाजासाठी त्या अर्पणही केलेल्या आहेत. मित्रांनो, मात्र याच धनगर समाजाला आज एसटीचं आरक्षण मागण्यासाठी आंदोलन करावं लागतंय. वास्तविक पाहता धनगर समाजाला एसटीचं आरक्षण दिलं जाईल असं सत्तेत येण्यापूर्वी आजचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं शब्द दिला होता. महादेव जानकर हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत महायुतीमध्ये सहभागी झाले होते आणि सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आपण धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू आणि एसटीचं आरक्षण देऊ असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र ते सत्तेवर एक वेळेस नाही आले, दोन वेळेस आले. तिसऱ्याही वेळेस ते सत्तेत येतील असंही त्यांना वाटतंय. परंतु एवढ्या कालावधीमध्ये सुद्धा धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न त्यांनी सोडलेला नाही आणि आपला प्रश्न सुटत नाही हे लक्षात आल्यानंतर महादेव जानकर यांनी महायुती आता सोडलेली आहे. वास्तविक पाहता धनगर समाजाचा लढा देत असताना महादेव जानकर हे राज्यामध्ये आमदारही झाले, मंत्रीही झाले. दुसरे जे काही धनगर समाजाचे लढवई नेते म्हणून ओळखले जात होते ते गोपीचंद पडळकर, त्यांनी सुद्धा धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा दिला. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ते आक्रमकपणे उभा राहिले, पण नंतरच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीनं त्यांना जवळ केलं आणि विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतलं. आज ते विधानसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून आहेत आणि त्यांनी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची मागणी जवळपास सोडलेली आहे. ते सुद्धा सत्तेमध्ये जाऊन बसलेले आहेत. या धनगर समाजाला नेतृत्व नेमकं कोण आहे आणि आपला एसटी आरक्षणाचा प्रश्न हा नेमका कोण सोडेल, हा प्रश्न ज्यावेळेस धनगर समाजामध्ये होता त्याच वेळेस एक दुसरं आंदोलन सुरू झालं आणि ते होतं मराठा समाजाच्या मनोज जरांगे पाटलांचं. जरांगे पाटलांनी मराठा समाज हा कुणबी आहे आणि तो ओबीसी प्रवर्गात येतो, आम्हाला ओबीसीचं आरक्षण द्या ही मागणी लावून गेल्या 2 वर्षापासून लढा दिला. त्यांची मागणी न्याय होती, हक्काची होती. म्हणूनच त्यांना हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या संदर्भात राज्य सरकारनं GR दिला आणि मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी शोधून आता ते ओबीसी प्रवर्गात सुद्धा लाखोच्या संख्येनं कोट्यवधी मराठा समाज बांधव हे ओबीसी प्रवर्गात आलेले आहेत. उर्वरित सुद्धा हैदराबाद गॅजेटचा GR आल्यानंतर ते येतील. हा हैदराबाद गॅजेटचा मुद्दा ज्यावेळेस लक्षात आला त्यानंतर पुन्हा एकदा धनगर समाजानं आपल्या आरक्षणासाठी लढा देणं गरजेचं होतं. पण याच वेळी लक्ष्मण हाके हे धनगर समाजाचे नेते मैदानात उतरले. त्यांनी धनगराला एसटी समाजाचं आरक्षण द्या ही मागणी करून लढणं गरजेचं होतं. मात्र त्यांनी आपल्या समाजाला आरक्षण मागण्याऐवजी जरांगे पाटील आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ नका आणि ओबीसीचं आरक्षण वाचवा म्हणून त्यांनी रान पेटवलं. जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या विरोधात त्यांनी रान पेटवत आक्रमकपणे भाषाही वापरली. मराठा समाज आणि धनगर समाज एकमेकांच्या विरोधात उभा कसे राहतील अशी वक्तव्य त्यांची झाली. वास्तविक पाहता मी ओबीसीचा नेता आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला वाचवण्यासाठी मी लढतोय असं लक्ष्मण हाके जरी वेळोवेळी सांगत असले तरी त्यांची भाषा मात्र मराठा विरोधी आणि जरांगे पाटील यांच्याच विरोधात राहिली. निजामांच्या अवलादी आहेत मराठा समाज इथपर्यंत म्हणण्याची त्यांची मजल गेली. याही पुढे जाऊन मराठा समाजाच्या मुली आता ओबीसी समाजात आल्यामुळं आमच्या मुलांना तुम्ही द्या, लग्न करा अशी भाषा त्यांनी वापरली आणि इथंच जरांगे पाटलांचा मराठा समाज हा आक्रमक झाला आणि लक्ष्मण हाकेंच्या विरोधात त्यांनी बंडही पुकारले आणि ठिकाणी गुन्हे दाखल झाले. मित्रांनो, जर लक्ष्मण हाके यांनी धनगर समाजाची जी मागणी आहे एसटी आरक्षणासंदर्भात त्यासाठी जर लढा दिला असता, त्यासाठी जर आंदोलन केलं असतं तर निश्चितपणे धनगर समाज त्यांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहिला असता. कदाचित हा प्रश्न राज्य सरकारपर्यंत मांडून, कारण त्यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत
घनिष्ठ संबंध आहेत. त्यासोबत मंत्री असलेले छगनराव भुजबळ यांचे सुद्धा त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होतेच. ते त्यांना नेतेही मानत होते. मंत्रिमंडळातही त्यांच्या विचाराचे लोक असल्या कारणानं आणि सत्यतही असल्या कारणानं धनगर समाजाला ते एसटी आरक्षणामध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकत होते. परंतु त्यांनी तसं केलं नाही. धनगर समाज वाऱ्यावर सोडला आणि ओबीसी समाजाचं आरक्षण आम्हाला वाचवायचंय, मी ओबीसीचा नेता आहे असं म्हणत त्यांनी आंदोलन केले, आक्रमक भाषा केली आणि या ठिकाणी ओबीसी मधली गडबाजी सुद्धा चव्हाट्यावर आली. याच लक्ष्मण हाकेंनी न्हावी समाज असेल, धोबी समाज असेल यांनाही एससी मध्ये आरक्षण द्या असं म्हणून दलित समाज सुद्धा आपल्या अंगावर घेतलेला आहे. मात्र दुसरीकडे ओबीसी मध्ये बंजारा समाज हा जेव्हा एसटीचं आरक्षण मागतो, आंदोलन करतो, सभा घेतो, त्यावेळेस मात्र लक्ष्मण हाके एक आपला ओबीसीतला बांधव आंदोलन करतो म्हणून त्यांच्या सभेला गेलेही नाही, डुंकूनही पाहिलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. परंतु आज मात्र हे चित्र बदललंय. जे लक्ष्मण हाकेंना जमलं नाही ते एका धनगर समाजातील साध्या व्यक्तीनं, ज्याचं नाव दीपक बोराडे आहे, यांनी घडवून दाखवलंय, करून दाखवलंय. गेल्या 6 ते 7 दिवसापासून जालना जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दीपक बोराडे हे आमरण उपोषण करतायत. त्या ठिकाणी त्यांच्या उपोषणाला समाज बांधवांनी पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, भाषणातून सांगितलंय, माध्यमांच्या समोर सांगितलंय. कारण आजपर्यंत त्यांना भेटण्यासाठी आंदोलनाला अनेक नेते येऊन गेले. त्यावेळेस ते बोलताना त्यांनी सांगितलं की जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या अनेक आरक्षणाच्या जे काही कोर्टामध्ये याचिका होत्या त्या न्यायालयानं फेटाळल्या होत्या. परंतु जरांगे पाटलांनी मराठा समाजाचं आंदोलन उभा केलं, मोठमोठ्या सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि स्वतःच्या मागण्या सरकारकडून मान्य करून घेतल्या. एक नव्हे तर 2 GR त्यांनी काढले. आज त्याच जरांगे पाटलाला चौथी नापास म्हणून हिनवल्या गेलं. अरे तुम्ही हिनवता कशाला? आपल्या समाजासाठी काय करायचंय हे तुम्ही का बोलत नाही असं दीपक बोराडे यांनी थेट लक्ष्मण हाके यांना आपल्या स्टेजवरून सुनावलं. कारण आपल्या समाजाची मागणी लावून धरण्याऐवजी दुसऱ्या समाजाला आरक्षण का देता, यासाठी तुम्ही कशासाठी भांडता आणि 2 समाजामध्ये तेढ का निर्माण कसा, असा सुद्धा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. आज दीपक बोराडे यांनी समाजाला आवाहन केलं होतं की एक मनोज जरांगे पाटील हे सामान्य कुटुंबातला येऊन त्या ठिकाणी आंदोलन करतो, समाज त्यांना पाठिंबा देतो आणि याच पाठिंबाच्या ताकदीच्या जीवावर राज्य सरकार त्यांची मागणी पूर्ण करतो. आज मी या ठिकाणी आंदोलन करतोय, उपोषण करतोय. आज जर माझं आंदोलन, माझं उपोषण जर राज्य सरकारने निर्णय घेऊन जर सोडलं नाही तर मी माझा देहत्याग करील, शेवटच्या क्षणापर्यंत मी आंदोलन करील. परंतु धनगर समाजानं सुद्धा जरांगे पाटलांना मराठा समाजानं जशी साथ दिली तशी धनगर समाजानं एकत्र येऊन माझ्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, आपली ताकद राज्य सरकारला दाखवावी, म्हणजे आपल्याला एसटीचं आरक्षण मिळणं सोपं जाईल, असंही त्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि मित्रांनो, घडलंही तसंच. ज्यावेळी जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आंदोलनाचे त्यांनी कौतुक केलं, मराठा समाज त्यातले लाखोपती करोडोपतीचे समाज बांधव आहेत, उद्योगपती आहेत, हे मुंबई सारख्या ठिकाणी आंदोलनामध्ये उभं राहून त्या ठिकाणी वडापाव खात होते, रेल्वेच्या पटरीवर, रेल्वेच्या स्टेशनवर ते झोपले, जागा मिळेल त्या ठिकाणी ते बसले, परंतु त्यांनी आपली कधीही कमीपणा मानला नाही. आज धनगर समाजानं सुद्धा त्यांचा आदर्श घेऊन आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे असं ज्यावेळेस ते बोलले त्यावेळेस मराठा समाजानं सुद्धा दीपक बोराडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलंय की धनगर समाजाची मागणी असेल आणि त्यांना ज्या हैदराबाद गॅजेट असेल किंवा त्यांना एसटीच्या आरक्षणासंदर्भात जर मागणी असेल तर त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आमचे समाज बांधव सुद्धा त्यांच्या आंदोलनात सहभागी होतील. मित्रांनो, एवढंच एक वाक्य जरांगे पाटलांचं पुरेसं होतं. दीपक बोराडे यांनी राज्यव्यापी एक जाहीर सभा, एक आंदोलन जालन्यामध्ये बोलवलं होतं आणि ते 24 सप्टेंबरला बोलवलं होतं. राज्यभरातून धनगर समाज बांधव, विशेषतः माता भगिनी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आणि विशेष प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर ज्यावेळेस धनगर समाज बांधव आपापल्या वाहनातून स्वतःच्या खर्चानं, कोणत्याही नेत्याच्या पैशानं नाही तर स्वतःच्या खर्चानं गाड्या करून जालन्याकडे जात होता, प्रत्येक ठिकाणी रस्त्यावरती मराठा समाज बांधव असेल, धनगर समाज बांधव असेल, यांनी या आंदोलकांची चहा पाण्याची आणि नाश्त्याची व्यवस्था सुद्धा रस्त्यानं केली होती. एकंदरीत ज्यावेळेस आंदोलन सुरू झालं, या आंदोलनामध्ये मराठा समाज बांधवांनी सुद्धा स्वतःच्या खर्चानं गाड्या किरायाने करून जालना गाठला होता. म्हणजेच एकंदरीत दीपक बोराडे यांनी धनगर समाज बांधवाच्या खांद्याला मराठा समाज बांधवांचा खांदा लावण्याचं काम या ठिकाणी केलं. धनगर आणि मराठा खांद्याला खांदा लावून या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि हेच खरं दोन्ही समाजाच्या ऐक्याचं बीज आपल्याला जालन्याच्या या सभेमध्ये पाहायला मिळालं. दुसरा भाग असा आहे, लक्ष्मण हाके हे जरी 2 समाजामध्ये तेढ निर्माण करत असले आणि वाद निर्माण करणारी वक्तव्य करत असले तरी सुद्धा त्यांच्याच सोबत असलेले एक जुने सहकारी ज्यांचं नाव हनुमंत धायगुडे, हे हनुमंत धायगुडे मात्र
मराठवाड्यामध्ये येत आहेत, बीड जिल्ह्यामध्ये फिरतायत आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, मी समाज तोडायला नाही तर माणसं जोडायला आलोय, समाज जोडायला आलोय. लक्ष्मण हाकेंनी आपल्या वक्तव्यातून आणि मराठा समाजाला विरोध करून दोन समाजामध्ये दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकमेकांच्या विरोधात तरुणांना घालण्याचा प्रयत्न केला आहे. नेमकं त्यांना काय साध्य करायचंय? स्वतःला जे प्राध्यापक म्हणून घेत आहेत, प्राध्यापकानं समाज घडवायचा असतो, तरुणांना दिशा द्यायची असते. तेच लक्ष्मण हाके तरुणांना एकमेकांच्या विरोधात लढण्याची भाषा करतायत. अशा पद्धतीनं समाज तोडायचा नाही तर मला हा समाज जोडायचा आहे. धनगर आणि मराठा समाज एकोप्यानं पुढे न्यायचा आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा बीड जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये भेटी दिल्या, समाज बांधवांशी संवाद साधला, मराठा समाज बांधवांशी संवाद साधला आणि आमचं तुमचं नातं एकच आहे, आपण खांद्याला खांदा लावून या ठिकाणी एकत्रितपणे काम करू, असा सुद्धा त्यांनी समाज बांधवांना त्या ठिकाणी आवाहन केलं, विनंती केली. म्हणजेच एकीकडे दीपक बोराडे हे सर्व समाजाला सोबत घेऊन आपल्या जातीचं एसटी आरक्षण मागण्याचा लढा देत आहेत आणि त्या ठिकाणी हनुमंत धायगुडे हे दोन्ही समाजानं वाद न करता एकत्र येणं गरजेचं म्हणून मराठा समाजाच्या आंदोलनाला सुद्धा पाठिंबा देत आहेत. हे एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर जरांगे पाटील आणि मराठा समाजानं सुद्धा धनगर समाजाच्या आरक्षणाला या ठिकाणी पाठिंबा दिलाय. ही परिस्थिती दीपक बोराडेंना जमली, ती लक्ष्मण हाकेंना का जमली नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. याच ठिकाणी धनगर समाजाचे जे तरुण होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, लक्ष्मण हाके हे आमच्या धनगर समाजाचे नेते नाहीयेत. जो माणूस आमच्या समाजाच्या लढ्यासाठी येऊ शकत नाही, जो आमच्या समाजाला एसटीचं आरक्षण मागू शकत नाही, जो आमच्यासाठीच प्रामाणिक राहू शकत नाही, तो ओबीसीचा नेता कसा होऊ शकतो आणि ओबीसीच्या 350 जातींना तो विश्वास कसा देऊ शकतो? त्यामुळे लक्ष्मण हाके हा राजकीय सुपारी घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजविण्यासाठी या आंदोलनामध्ये काम करतोय. त्यामुळे आम्ही त्यांना नेता मानत नाही. आम्ही धनगर समाज हा एकत्रितपणे आहोत आणि आमची एसटीची आरक्षणाची मागणी आम्ही करतोय. या मागणीला जो पाठिंबा देईल तोच आमचा मित्र आणि तोच आमचा नेता, असं सुद्धा त्यांनी म्हणून लक्ष्मण हाके यांना सुनावलेलं आहे. मित्रांनो, एकंदरीत जर परिस्थिती आपण पाहिली तर दीपक बोराडे यांच्या आंदोलनाला खासदार कल्याण काळे असतील, आमदार रत्नाकर गुट्टे असतील, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे असतील, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित असतील, बंजारा ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे असतील, या अनेकांनी भेटी दिल्या आहेत आणि आपण आपल्या जीवाची, आपल्या तब्येतीची काळजी घ्या म्हणून त्या ठिकाणी विनंती केली आहे. पण याच ओबीसीचा लढा देणारे मंत्री असलेले छगनराव भुजबळ हे मात्र या ठिकाणी यावेळेस भेटायला आले नाही. त्यांची भेटही त्यांनी घेतलेली नाही. ते मात्र 28 तारखेला बीडला मेळावा घेणार आहेत. परंतु या ठिकाणी दीपक बोराडेंचं या ओबीसीतल्या एका गटाचं, एका जातीचं न्यायासाठी आंदोलन सुरू असताना त्या ठिकाणी मात्र भेटायला आलेले नाही. एवढंच काय, याच समाजाचे लक्ष्मण हाके नेते म्हणून घेत आहेत, ते सुद्धा या आंदोलनाकडे फिरकले नाहीत आणि त्यांनी सुद्धा दीपक बोराडेंची भेट घेतली नाही. एक सोशल मीडियावर त्यांनी व्हिडिओ टाकला की मी दवाखान्यात आहे, मला सलाईन लागली, परंतु मी जालन्याच्या सभेला जाण्याचा प्रयत्न करेल, समाज बांधवांनी त्या ठिकाणी जावं. ठीक आहे, आज लक्ष्मण हाके दवाखान्यात असतील, पण 7 दिवसापासून दीपक बोराडे हे जालन्यामध्ये आमरण उपोषण करतायत. एकही दिवस लक्ष्मण हाकेंना त्या ठिकाणी जाऊन भेट द्यावीशी वाटली नाही का? त्यांच्या काय मागण्या आहेत त्या संदर्भात आवाज उठवा वाटला नाही का? त्यांना पाठिंबा देणं आणि समाजाच्या बैठका त्या पाठिंब्यासाठी करणं हे गरजेचं वाटलं नाही का? हेच धनगर समाजाने हेरलं आणि त्यामुळं धनगर समाजांनी यापुढे सामाजिक ऐक्य ठेवून मराठा समाजाला सोबत घेऊन आपला लढा द्यायचा आहे हे ठरवलेलं या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय. आणि म्हणून दीपक बोराडे यांच्या या आंदोलनाला धनगर समाजासोबत मराठा समाजाची प्रचंड गर्दी जालन्यामध्ये पाहायला मिळाली. जालन्याचे रस्ते जाम झाले होते, ट्रॅफिक जाम झाली होती आणि एवढं होऊन सुद्धा हे आंदोलन अत्यंत शांततेच्या मार्गाने झालं. म्हणजेच जे दीपक बोराडेंना जमलं ते लक्ष्मण हाकेंना का जमलं नाही, हा जो प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करतोय, मला त्याचं एकच उत्तर सापडतंय की दीपक बोराडे हे समाजासाठी आंदोलन करतायत. लक्ष्मण हाके हे मात्र स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी आणि राजकीय पोळी भाजवून आपल्याला पद घेण्यासाठी ते आंदोलन करतायत. म्हणून ते कदाचित त्यांना जमलं नाही असं माझं मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, तुमचंही मत द्या. तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, मग ते आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, डीएस न्यूज सत्य, माहिती, रोखोक आणि परखडपणे घेऊन येते. हे व्हिडिओ आणि माहिती जर आवडत असेल जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि समाज प्रबोधनाच्या कार्यामध्ये डीएस न्यूजला सहकार्य करा. डीएस न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.